इन्हें बनाने के लिए एक पैन में थोड़ा तेल गरम करें। बाद में डालें बारीक कटी शिमला मिर्च। आहे ते ओके? ठीक आहे। मम्मा तू पण कधीतरी क्रंची सॅलड आणि हरभरा कबाब बनव ना। चालेल, but you have to get ready first. आपल्याला आशू मामाच्या हाऊस वॉर्मिंगला जायचंय की नाही बस इथेच आहे। ए बाय द वे आय हॅव एन आयडिया। हे सगळे पदार्थ आपण तिच्या बर्थडेला ठेवूया ना। वाव सो स्वीट पॉप्स। इकडे बघ। हो पण आपण स्वीटचे ऑप्शन्स काय ठेवले? गुलाबजाम विथ आईस्क्रीम। अवनी तुला माहितीये ना डायबिटीज झालेल्या लोकांना गोड चालत नाही। तरीच म्हटलं की मेजर जनरल साहेब अजून बोलले कसे नाहीत। हे बघा तुमचे सगळे नियम आहेत ना ते तिकडे, इथे काही नाही। नाही 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 पथ्य म्हणजे पथ्य आणि ते पाळलंच पाहिजे। बरं जर तुमचा तर प्रेमळ संवाद झाला असेल तर मी मध्ये बोलतो। आपण असं काहीतरी दाल बाटी चूरमा, ऑनियन कचोरी असे एक्झॉटिक पदार्थ ठेवूया ना। माझे नॉर्थ इंडियन मित्र खरंच खुश होतील ग, ताव मारतील। अरे हो पण हे महाराष्ट्रीयन केटररला कसं जमेल सगळं? ए तुझं तू सदाशिव पेठी बाणा की नाही जरा बाजूला ठेव। आता वाढदिवस आहे अवनीचा, हो तिला ठरवू दे ना काय हवं नको। नाही तिने आधीच सांगितलं तिला चीज चेरी पायनॅपल कंपल्सरी हवंय। अरे पण ते नाही जमणार आपल्या केटररला। हो जमायला हवं सगळं बरोबर आहे। अरे आता राहिला प्रश्न स्वीटचा, चॉकोलावा केक ठरलंय की नाही आपलं? मग नाही नाही ते बरोबर, ते स्वीटला ठेवायचं एक्झॉटिक। असं मेन मेनू पाहिजे। जस्ट रिलॅक्स। वाद कशाला आणि चिंता तरी कशाला? फक्त महाराष्ट्रीयनच नव्हे तर अस्सल गुजराती मारवाडी स्पेशल मेनूच्या भरपूर व्हरायटीजसाठी एकच खात्रीशीर नाव, स्वाद केटरर्स। व्हेज केटरिंगची 35 वर्षांची अभिमानास्पद परंपरा, 100 ते 500 लोकांसाठी सोयीस्कर हॉल्स व लॉन्स व डेस्टिनेशन इव्हेंटसाठी एकच नाव, स्वाद निर्विवाद।